बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण एक सुंदर अशी शोल्डर बॅग तयार करणार आहोत। त्या बॅगची रुंदी आपली शिवून 15.5 इंच तयार झालेली आहे। त्याचबरोबर उंची 14 इंच तयार झालेली आहे आणि बॅगचे बॉटम शिवून 4 इंचाचे तयार झालेले आहेत। तर आपली ही बॅग सुंदर अशी 2 कलरमध्ये तयार झालेली आहे। आपण त्याला एक ॲक्रेलिक बटन लावून घेतलेले आहे आणि आतमध्ये साडीचे अस्तर लावलेले आहे। त्याचबरोबर यामध्ये भरपूर स्पेस आहे आणि एक पॉकेटसुद्धा तयार केलेले आहे छानपैकी। अशा प्रकारे सुंदर अशी आपली ही बॅग तयार करण्यासाठी एक प्रिंटेड कापड आणि एक प्लेन कापड नॉन ओव्हन सोबत आपण जोडून घेतलेले आहे। त्याचबरोबर हे साडीतून एक त्याच आकारात अस्तर कट करून घेतलेले आहे। आपण याचे माप पाहूया। याची रुंदी 16 इंच आणि उंची 16.5 इंच घेतलेली आहे। आपण आता याला आकार देऊन घेऊ। त्यासाठी आपण असं मध्यावरती फोल्ड करून घेऊया आणि मध्यावरती आपण 1.5 इंचावरती एक खूण करून घेऊया। त्यानंतर वरती आडवी 2.5 इंचावरती एक खूण करूया। त्याचबरोबर आता पुढे आपण 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि खुल्या बाजूकडून 2 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे। आणि आता ही केलेली खूण आणि ही 1.5 इंचावरती आपण केलेली खूण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया आणि दुसरी खूण पण आपण जोडून घ्यायची आहे। आता ह्या केलेल्या दोन्ही खुणा आपण पिनअप करून घेऊया आणि त्यानंतर आपण कट करून घेऊया। आता आपल्याला हा आकार मिळालेला आहे। आपण या आकारावरती शिलाई करून घेऊया आणि दुसरा पण आकार आपण याच आकारात कट करून घेऊया। त्याचप्रमाणे अस्तर पण आपण याच आकारात कट करून घ्यायचं आहे। हे आकार कट करून घेतलेला आहे आणि आता आपण बंद तयार करून घेऊ। बंद तयार करण्यासाठी या दोन्ही कापडांची रुंदी 4 इंच आणि लांबी 18 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर नॉन ओव्हन 1 इंच रुंद आणि 18 इंच लांब घेतलेला आहे। त्या अशा प्रकारे फोल्ड करून आपण दोन्ही बाजूने शिलाई करून हे बंद तयार करून घेतलेले आहेत। या बंदांची रुंदी शिवून 1.25 इंच झालेली आहे। हे बंद आपण अशा प्रकारे मध्यावरती दोन्ही बाजूंना शिलाई करून जोडून घेऊया। बंद जोडून झाल्यानंतर हे दोन्ही पार्ट असे एकमेकांवरती ठेवून आपण याच्या तिन्ही बाजूंना आपण शिलाई करून घ्यायची आहे। आता याला शिलाई करून घेतल्यानंतर आपण बॉटम तयार करून घेऊ। 2 बाय 2 इंचाचे आपल्याला बॉटम तयार करायचे आहेत। अशा प्रकारे आपण हे बॉटम आखून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे बॉटम आता कट करून घेऊया दोन्ही। आता हे बॉटम आपले कट करून झालेले आहेत। आपण आता हे बॉटम असे धरून यावरती आता दोन्ही बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। बॉटम शिवून झाल्यानंतर आपण हा भाग आता सुलट करून घेऊया। आता ही बॅग आपली सुलट करून झालेली आहे आणि आता आपण अस्तरचा भाग तयार करून घेऊ। आपण ज्याप्रमाणे मेन पार्ट तयार केला होता त्याचप्रमाणे अस्तरचा भाग पण आपण तयार करायचा आहे, पण त्यापूर्वी आपण एक पॉकेट जोडणार आहोत। त्यासाठी या कापडाची रुंदी 8 इंच आणि लांबी 14 इंच घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण फोल्ड करून या भागावरती शिलाई करून घ्यायची तिन्ही आणि थोडासा मधला भाग आपण पॉकेट सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे। आता आपले हे पॉकेट शिवून झालेलं आहे। त्याचे चारही कोपरे आपण थोडे थोडे कट करून घेऊया आणि हे पॉकेट आपण आता मधल्या भागातून सुलट करून घेऊ। आता हा भाग आपण थोडासा आतमध्ये फोल्ड करून सर्व बाजूंनी शिलाई करून घेऊया। आता हे पॉकेट तयार करून झालेले आहे। कोणताही एक पार्ट आपण अस्तरचा घेऊन या पॉकेटचा आणि अस्तरच्या एका भागाचा आपण मध्य काढून घ्यायचा आहे आणि बरोबर मध्यावरती हे पॉकेट आपण जोडायचं आहे। त्यासाठी आपण वरच्या बाजूने 4 इंच अंतर मोजून घेऊया। 4 इंचावरती आपण खूण करून घेतलेली आहे आणि बरोबर आपण हे पॉकेट जोडून घेऊया। त्यासाठी आपण प्रथम या पॉकेटला पिनअप करून घेऊ। त्यामुळे आपल्याला हे जोडण्यासाठी सोपं जाईल। अशा प्रकारे हे पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। आता आपण या सर्व भागाला शिलाई करून बॉटम कट करून हा पार्ट तयार करून घेतलेला आहे।
आता आपण याला एक ॲक्रेलिक बटन जोडणार आहोत। त्यासाठी आपण यावरती 1.25 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे। खूण करून घेतल्यानंतर या चकतीतून आपण दोन्ही बाजूंना 2 कट लावून घेऊया छोटे छोटे। आणि हे बटन अशा प्रकारे या कापडातून असं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि ही चकती घालून त्याच्यात आपण प्रेस करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंना। आता एक बाजू आपली जोडून तयार झालेली आहे, त्या बटनावरती खूण करून दुसऱ्या साईडला पण आपण दुसरे बटन अशाच प्रकारे जोडून घेऊया। आता हे दोन्ही बटन आपले जोडून तयार झालेले आहेत। आता आपण हा मेन पार्ट घेऊन या भागात घालून आपण व्यवस्थित याला पिनअप करून घेऊया। प्रत्येक भागाला भाग जोडून आपण आता याला पिनअप करून घेतलेले आहे आणि आता सर्व बाजूंनी याला आपण शिलाई करून घ्यायची आहे। आता हा भाग आपला पूर्ण जोडून झालेला आहे। आता आपण याला थोडे थोडे सर्व बाजूंनी कट लावून घेऊया, त्यामुळे आपल्याला हा पार्ट सुलट करण्यासाठी सोपा जाईल। आता आपण कोणत्याही एका बाजूने या अस्तरची थोडीशी शिलाई उसवून घेतलेली आहे आणि त्यातून आपण हा भाग आपण बाहेर काढून घ्यायचा आहे बॅगचा। आता ही बॅग आपली सुलट करून झालेली आहे। त्याचबरोबर आता आपण हे बंद पण व्यवस्थित बाहेर काढून घेतलेले आहेत। आता आपण वरच्या या भागावरती दाबटीप घालून घ्यायची आहे सर्व बाजूने आणि उसवलेला जो भाग होता तो आपण आता शिवून घेतलेला आहे। अशा प्रकारे आतला हा भाग शिवून वरती अशी दाबटीप घालून सुंदर अशी आपली ही बॅग तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।